Hello everyone, welcome to my channel. नमस्कार, माझ्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. So today we are going to learn zero conditional sentences. आज आपण शिकणार आहोत zero conditional sentences. So let's begin. All right, आता हे सेंटेन्स पहा. जर बर्फ गरम केला तर काय? जर बर्फ गरम केला तर काय होणार? तर तो वितळतो. आधीही वितळायचा, आजही वितळतो आणि उद्याही वितळेलच. If you heat ice, it melts. If you heat ice, it melts. जर गरम केला नाही बर्फ तर तो वितळेल का? नाही. सेकंड एक्झाम्पल पहा. मी संध्याकाळी चहा प्यायले. आता हे माझ्याशी संबंधित वाक्य आहे. मी संध्याकाळी चहा प्यायले तर मला रात्री झोप येत नाही. If I drink tea in the evening, I don't sleep at night. म्हणजेच मी जर संध्याकाळी चहा नाही प्यायले तर मला रात्री व्यवस्थित झोप येते. सो जर मी चहा नाही प्यायले तर व्यवस्थित झोप येईल, पण जर प्यायले तर झोप येणार नाही. थर्ड एक्झाम्पल पहा. जर तुम्हाला क्लबमध्ये सामील व्हायचे असेल तर आम्हाला कॉल करा. इफ यू वॉन्ट टू जॉईन द क्लब, कॉल अस. जर तुम्हाला जॉईन करायचं नसेल तर आम्हाला कॉल करू नका. सिंपल आहे. आता या तिन्ही एक्झाम्पल्स मध्ये कसं आहे, आपल्या लेफ्ट साइडला डाव्या साइडला जी वाक्य आहेत ती त्या अटी आहेत. त्या जर झाल्या तरच उजव्या साइडची जी वाक्य आहेत ती खरी ठरतील, नाहीतर नाही. सो लेफ्ट साइडला जे आहे ते आपल्या कंडिशन्स आहेत, अटी आहेत. जर या गोष्टी घडल्या तरच आपल्या उजव्या बाजूच्या गोष्टी घडतील. म्हणजेच परिणाम. जर ही गोष्ट घडली तर ती गोष्ट घडते. जर ही गोष्ट घडलीच नाही तर ती गोष्ट घडणारच नाही. सो रियल कंडिशन्स हव्या आहेत आपल्याला झिरो कंडिशन साठी. रियल कंडिशन्स म्हणजे काय? ज्या शक्य असतात. आईस हीट करणं शक्य आहे, येस. टी ड्रिंक पॉसिबल होतं नेहमी, येस. क्लब जॉईनिंग सुद्धा शक्य आहे. या अनरियल गोष्टी नाही आहेत, या शक्य असणाऱ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, रिझल्ट्स आर ऑलवेज द सेम. म्हणजेच काय? हे जर केलं तर ते होतच किंवा करावंच लागेल. सो झिरो कंडिशन्स मध्ये काय होतं? एक तर आपल्या कंडिशन्स म्हणजे अटी रियल असायला पाहिजेत. त्याशिवाय आपले जे परिणाम आहेत त्या अटी पाळल्यानंतर ते नेहमी त्याच राहणार. भविष्यातही त्याच राहणार, भूतकाळातही त्याच होत्या आणि आजही त्याच आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल पाहाल तर सायंटिफिक फॅक्ट आहे. इफ यू हीट आईस इट मेल्ट्स. सेकंड जे आहे ते जनरल ट्रूथ आहे. माझ्या बाबतीत आहे इफ आय ड्रिंक टी इन द इव्हनिंग आय डोंट स्लीप ॲट नाईट. तुमच्या बाबतीत काहीतरी वेगळं असेल, पण तेच काहीतरी घडणार असेल. थर्ड सेंटेन्स आहे इन्स्ट्रक्शन. इफ यू वॉन्ट टू जॉईन द क्लब, कॉल अस. सो झिरो कंडिशनल सेंटेन्सेस आपण यूज करतो ह्या तीन सिच्युएशन्स मध्ये, आणि एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आपण त्याच्यासाठी फॉलो करतो. सो हा आहे आपला सेंटेन्स स्ट्रक्चर. सुरुवात होणार इफ ने, त्याच्यानंतर येईल सब्जेक्ट फॉलोड बाय वर्ब इन इट्स प्रेझेंट फॉर्म, म्हणजेच मुख्य स्वरूपात. त्यामुळे तिथे एस किंवा ईएस हा प्रत्यय जोडला जाईल डिपेंडिंग ऑन द सब्जेक्ट. त्याच्यानंतर येईल ऑब्जेक्ट आणि मग हा कॉमा खूपच महत्वाचा आहे. त्याच्यानंतर येईल पुन्हा सब्जेक्ट आणि वर्ब मुख्य स्वरूपात. कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये नेहमी दोन सेंटेन्सेस असतात. झिरो कंडिशनल मध्ये हे दोन्ही सेंटेन्सेस सिंपल प्रेझेंट फॉर्म मध्ये आहे, म्हणजेच वर्ब जो आहे तो V1 फॉर्म मध्ये आहे. आता जे कंडिशनचं सेंटेन्स असतं त्याला म्हणतात इफ क्लॉज, आणि जे रिझल्टिंग सेंटेन्स असतं त्याला म्हणतात मेन क्लॉज. सो दोन सेंटेन्सेस आहेत. एक आहे इफ क्लॉज जे कंडिशन दाखवतं, आणि दुसरा आहे मेन क्लॉज जे रिझल्ट दाखवतं. लेट्स टेक एन एक्झाम्पल. जर तुम्ही विष प्याल तर तुम्ही मराल. आता हे सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं कन्स्ट्रक्ट करणार? सेंटेन्सची सुरुवात होणार इफ ने, त्याच्यानंतर
सब्जेक्ट असेल यू ड्रिंक पॉइझन. सो इफ सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट त्याच्यानंतर कॉमा आणि मग येईल तुम्ही मराल म्हणजेच यू डाय. सो इफ यू ड्रिंक पॉइझन यू डाय. आता हेच वाक्य जे आहे जर तुम्ही विष प्याल तर तुम्ही मराल, हे आपण मराठीतच तुम्ही मराल जर तुम्ही विष प्याल असंही म्हणू शकतो. सो इंग्लिश मध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करू शकतो. काय करायचं आहे, मेन क्लॉजने स्टार्ट करायचं आणि त्याच्यानंतर इफ क्लॉज घ्यायचा. आपण इथे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये स्ट्रक्चर मध्ये काय केलंय, इफ क्लॉजने सुरू केलंय. सेकंड स्ट्रक्चर मध्ये आपण मेन क्लॉजने सुरू करणार. सो आता मेन क्लॉजने सुरू केल्यावरती सेंटेन्स कसं बनेल, यू डाय सब्जेक्ट प्लस वर्ब, त्याच्यानंतर कॉमा येणार नाही, डायरेक्टली येणार इफ यू ड्रिंक पॉइझन, यू डाय इफ यू ड्रिंक पॉइझन. सो आपण जर इफ क्लॉजने सुरुवात केली तर लक्षात ठेवायचं आहे की इफ क्लॉज नंतर कॉमा येतो आणि जर आपण मेन क्लॉजने सुरुवात केली तर कॉमा टाकण्याची गरज नाही. सो एकच सेंटेन्स आपण दोन्ही स्ट्रक्चर यूज करून बोलू शकतो, दोन्हीचा अर्थ सेम आहे. आता बऱ्याच वेळेला कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये इफच्या ऐवजी वेन यूज करतात. पाहूया दोघांमधला डिफरन्स काय आहे. हे सेंटेन्स पहा, इफ यू गो टू पॅरिस कॉल मी, जर तू पॅरिसला गेलास तर मला फोन कर. आता इफच्या जागी आपण वेन घेतलं तर काय होईल, वेन यू गो टू पॅरिस कॉल मी, तू पॅरिसला गेल्यावर मला फोन कर. इफ म्हणजे काय आहे तर मे बी इट विल हॅपन, कदाचित ते होईल. पण वेन म्हणजे काय, खात्री, श्युरिटी की हे होणारच आहे. सो आपल्याला एवढंच लक्ष द्यायचं आहे की पॉसिबिलिटी काय आहे. जर 100% ती गोष्ट होणार असेल तर आपण वेन यूज करायचा आहे, अदरवाइज आपण इफ यूज करायचा आहे. नाउ लेट्स सी हाऊ टू प्रॅक्टिस. इथे मी 3 सेंटेन्सेस घेतलेले आहेत. फर्स्ट जे आहे ते आपण सॉल्व्ह करूया, सेकंड आणि थर्ड तुम्ही ट्राय करा. फर्स्ट जे आहे, जर तुम्ही झाडांना पाणी दिले तर ते वाढतात. सो आपला सेंटेन्स सुरू होणार इफ ने. इफ यू वॉटर द प्लांट्स दे ग्रो. इफ यू वॉटर द प्लांट्स दे ग्रो. हा स्ट्रक्चर फॉलो करून आपण सेंटेन्स क्रिएट केलेला आहे. तुम्ही सुद्धा असाच प्रयत्न करा आणि खूप छान प्रॅक्टिस करा. कॉन्फिडन्स वाढवा सतत प्रॅक्टिस करून आणि करेक्ट सेंटेन्सेस फॉर्म करून. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग. थँक यू.